सर्वांना नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पाहावा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करावे आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये कराव्यात. गीता खूप लाडात वाढलेली मुलगी होती. तिचे वडील खूप श्रीमंत होते आणि ती एकुलती एक होती आणि तिला एक भाऊ होता. घरात एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिचे खूप लाड व्हायचे. लहानपणापासूनच ती खूप लाडावली होती. तिच्या आईला म्हणजे सुपर्णाला तिचं फारच कौतुक असायचं. गीतापेक्षा कोणी सरस वागलं तर तिला ते खपायचं नाही. तिला प्रत्येक गोष्टीत गीताने इतर मुलामुलींपेक्षा पुढे असावं, सरस असावं असंच वाटायचं. एखादी स्पर्धा जरी असली आणि त्यामध्ये गीताने भाग घेतला तर जणू काही तिच्या आईचीच ती स्पर्धा आहे अशा प्रकारे सुपर्णा त्यामध्ये हस्तक्षेप करायची. एकूणच सुपर्णाचा स्वभाव हा मत्सरी आणि ईर्ष्या असणारा होता आणि त्यामुळे तिचेच गुण गीतामध्ये सुद्धा उतरलेले होते. गीताला सुद्धा आपल्यापुढे कोणी गेलेलं आवडायचं नाही. अभ्यासात जर एखादी मुलगी तिच्या पुढे गेली तर ती तिला बोलायची नाही किंवा तिच्याशी भांडण करायची. ज्या मुली गीताचं ऐकायच्या, ती सांगतील तसं करायच्या, त्यांच्याशी ती मैत्री करायची आणि त्यांना गुलामाप्रमाणे ऑर्डर सोडायची. इतर मुलीसुद्धा तिचं ऐकायच्या, कारण गीताचा स्वभाव फारच हट्टी आणि हेकेखोर होता. काही झालं तरी ती आपल्या मनाविरुद्ध एकही गोष्ट होऊ देत नव्हती. आता शाळा कॉलेजमध्येही तिचा हा स्वभाव सर्वांना माहीत होता. गीताचे वडील अनिलराव यांना हे आवडत नव्हतं, परंतु सुपर्णापुढे ते सुद्धा काहीही बोलू शकत नव्हते. त्यांचं घरात काहीही चालत नव्हतं. गीताचा भाऊ सौरभ आणि अनिलराव यांच्या मताला घरात काडीचीही किंमत नव्हती. सुपर्णा आणि गीता या दोघीही फार हट्टी होत्या. त्या कोणाचं काहीच ऐकायचं नाहीत. आता गीताचं कॉलेज संपत आलं होतं आणि तिचं कॉलेजमधीलच प्रदीपवरती प्रेम होतं. प्रदीप मात्र तिच्यावर जास्त लक्ष देत नव्हता. पण गीताने काहीही करून प्रदीपला मिळवायचंच असा चंग बांधला आणि ती प्रदीपच्या मागे पुढे करू लागली. बागेत, कॅन्टीनमध्ये, स्टडीमध्ये सगळीकडे ती प्रदीपचा पाठलाग करू लागली आणि त्याला चिठ्ठ्या लिहू लागली. प्रदीपचाही मग नाईलाज झाला आणि त्याने तिला होकार दिला आणि दोघांचंही लग्न ठरलं. प्रदीप एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होता. त्याचे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते. त्याच्या आईने काबाड कष्ट करून त्याला आणि त्याच्या बहिणीला वाढवले होते. गेल्याच वर्षी त्याच्या बहिणीचं म्हणजेच अनिताचं लग्न झालं होतं आणि आता कॉलेज संपवून प्रदीप एका चांगल्या नोकरीच्या शोधात होता. त्याला इतक्या लवकर लग्न करायचं नव्हतं. आधी नोकरी शोधायची होती. पण गीता आणि सुपर्णाने त्याला नोकरी काय, निवांत लागेल, आधी लग्न उरकून घेऊ असं म्हटलं आणि त्यांचं आणि त्यांच्या आईचं त्या दोघींपुढे काहीही चाललं नाही. मग ते दोघेही लग्नाला तयार झाले. गीता आणि प्रदीपचं लग्न झाले. प्रदीपचं घर हे 2 खोल्यांचं साधंच होतं. घर पाहून गीताने तोंड वाकडं केलं. प्रदीपच्या आईने नव्या सुनेचे आनंदाने स्वागत केले. श्रीमंता घरची सून कुठे ठेवू आणि कुठे नाही असं तिला झालं होतं. पहिली रात्र होती. प्रदीपची खोली फुलांनी सजवलेली होती. प्रदीपची आई बाहेर झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. प्रदीपच्या आईने उठून स्वयंपाक पाणी करू लागली. गीता मात्र अजूनही झोपली होती. नवी नवरी आहे आणि या घरात पहिला दिवस आहे, त्यामुळे तिला उठवू नको असे आई प्रदीपला म्हणाली. मग थोड्या वेळाने गीता उठली. तिला वॉशरूमला जायचं होतं, परंतु घरात टॉयलेट नाही हे पाहून ती जवळजवळ ओरडलीच. काय, घरात वॉशरूम नाही? मग कुठे जायचं मी? यावर प्रदीप तिला म्हणाला, सार्वजनिक शौचालयात जावं लागेल. तेव्हा मात्र तिने तिचं डोकं धरलं आणि आपण कोणासोबत लग्न केलं आहे हे आता तिला चांगलंच कळून आलं होतं. मग कशीबशी तिथे जाऊन येते आणि तिची सासू तिला चहा नाश्ता देते.
ते खाऊन ती मम्मीकडे जाऊन येते असे म्हणते आणि सुपर्णाच्या घरी जाते. आणि तिथं गेल्यावर सगळी परिस्थिती खरी खरी सांगते. तेव्हा सुपर्णासुद्धा खूप चिंतित होते आणि वरून तिला म्हणते, तुलाच त्याच्याशी लग्न करायचं होतं आणि तू तुझ्या हट्टीपणामुळे काय करून बसलीस. मम्मी पण माझं प्रदीपवर प्रेम आहे ना, पण मला तिथे राहायचं पण नाही, मला तिथे राहू वाटत नाही. मी काय करू. त्याची आईसुद्धा तुझ्यासारखी मॉडर्न नाही, त्या खूपच साध्या राहतात. त्यांना पाहून मला आपल्या कामवाल्या बाईची आठवण येते. मग सुपर्णा म्हणते, अगं मग घे ना त्यांच्याकडून काम करून, तू कशालाही हात लावू नकोस. तिकडे नोकर चाकर नाहीत ना, तर तू कोणत्याही कामाला हात लावू नकोस. त्या करतील सगळं. तू फक्त आरामात बस आणि काही वाटलं की इकडे ये, मी आहे ना. आपल्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सदैव उघडे आहेत. तेव्हा गीताचे बाबा म्हणतात, अगं सुपर्णा, तू तिला असं का सांगतेस. चुकीचं शिकवत असतेस तू तिला. सासू पण आईसारखीच असते ना. तुम्ही गप्पा बसा हो, तुम्हाला काय कळतं यातलं. असे म्हणून सुपर्णाने अनिलरावांना गप्प केले. मग गीता सासरी जाते. प्रदीपच्या आईला वाटतं की आता ती सगळ्या कामाला सुरुवात करेल, परंतु गीता काही जागची हलत नाही. प्रदीपची आई म्हणते, अगं सुनबाई, जरा मला मदत करतेस का. तेव्हा गीता म्हणते, मी माझ्या माहेरी अजिबात असलं काम काही केलं नाही. तिकडे खूप नोकर आहेत, त्यामुळे मी काहीही करणार नाही. बिचारी प्रदीपची आई सगळं काम करते. आता हे रोजचं झालं होतं. लग्नाला काही महिने होताच प्रदीपच्याही हे लक्षात येत होतं. तेव्हा तो तिला म्हणतो, गीता, तू काहीच काम का करत नाहीस. तेव्हा त्याला उलट उत्तर देते आणि म्हणते, मी माझ्या आईकडे अशी कामं केली नाही. तिकडे भरपूर नोकर चाकर होते. वाटल्यास इथेसुद्धा तुला जर तुझ्या आईला काम सांगायचं नसेल किंवा आईला काम पडू नये असं वाटत असेल तर तूसुद्धा एखादा नोकर ठेव. यावर प्रदीप म्हणतो, तुला चांगलंच माहीत आहे गीता की आपली परिस्थिती कशी आहे ती. यावर गीता म्हणते, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मला कामाची सवय नाही आणि मी अशीच राहणार. आणि काम कोणी करायचं हा तुमचा प्रश्न आहे. अशा प्रकारे गीता आता प्रदीपचंही ऐकत नसते. त्या दोघांमध्ये वारंवार वाद होत असतात. सुपर्णाचा गीताच्या संसारातील हस्तक्षेप आता खूपच वाढलेला असतो. गीता तिच्या सांगण्यानुसारच सासरी वागायची आणि तिच्या सासूला किंमत देत नव्हती. मुलाच्या संसारासाठी प्रदीपची आई सगळं घरकाम करायची. गीताचे सगळे नखरे सहन करायची. एकदा प्रदीपची बहीण अनिता घरी येते आणि आईचे हाल पाहून ती गीताला म्हणते की, वहिनी, तू कशी काय आईकडून काम करून घेतेस ग, आणि आईला काम का सांगतेस तू. तेव्हा गीता तिला उलट बोलते आणि म्हणते, माहेराला आलात ना तर पाहुण्यासारखेच राहा. आमच्या घरच्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नका. आणि काम झालं असेल, आईला भेटून झालं असेल तर तुम्ही आता तुमच्या घरी जा. आणि त्याला खूप वाईट वाटतं आणि ती तिच्या घरी जाते. सुपर्णा आणि गीताचं हे वागणं अनिलरावांना आणि सौरभला अजिबात आवडत नसतं. पण त्यांनी तर पहिल्यापासूनच त्या दोघींपुढे हात टेकलेले असतात. प्रदीप सौरभला सगळी खरी हकीकत सांगतो. गीता कशी वागते आईशी आणि प्रदीपशी हेही सांगतो. आता प्रदीपलाही चांगला जॉब लागलेला असतो. तो घरातील काम करण्यासाठी आता एक कामवाली बाई शोधतो, कारण त्याला आईचे हाल बघवत नसतात. परंतु गीता तिला कामावरून काढून टाकते आणि म्हणते की, सासूबाई कशाला आहेत मग. या वयात बसून राहतील तर त्यांचे हातपाय जड होतील आणि त्यांनाच आजार चढतील. त्यापेक्षा काम केलं तर चांगल्या ठणठणीत राहतील. अजिबात नोकर ठेवायचा नाही आणि पैसे काही असे झाडाला लागत नाहीत. प्रदीपची आई बिचारी गुपचूप अश्रू ढाळत असते.
प्रदीप हे जाऊन सर्व सौरभला सांगतो. आपल्या बहिणीचे प्रताप ऐकून सौरभला खूप वाईट वाटत होतं आणि सौरभ प्रदीपला म्हणतो की जीजू, आता काळजी करू नका. त्यांना जर समजत नसेल तर आता मलाच काहीतरी करावं लागेल आणि त्या मायलेकीला आता वठणीवर आणावंच लागेल. आणि सौरभ लता नावाच्या मुलीशी लव्ह मॅरेज करून तिला घरी घेऊन आला. त्या दोघांना पाहून सुपर्णाने खूप आकांत तांडव केला. ती लताला घरातून हाकलून देत होती, परंतु लता खूपच खमकी होती. ती म्हणाली, आता माझं तुमच्या मुलासोबत लग्न झालं आहे, त्यामुळे कायद्याने माझा या घरावर अधिकार आहे. तुम्ही मला असं हाकलून लावू शकत नाही आणि जर तुम्ही तसं केलं तर मी पोलीस स्टेशनला जाऊन तुमची कंप्लेंट करीन. आता मात्र ती घाबरली. सुपर्णाचा नाईलाज झाला. लता घरात आली आणि सुपर्णाचा जळफळाट होत होता. दुसऱ्या दिवसापासून लताने घराचा ताबा घेतला. तिने सगळे नोकर चाकर यांना काढून टाकले. सुपर्णाला वाटले बरे झाले, आता सगळी कामं हिलाच करावी लागतील. बरे झाले नोकरांना काढले ते. परंतु सुपर्णाने जेव्हा चहा बनवायला सांगितले तर लता म्हणाली, यापुढे घरात सगळी कामं तुम्हाला करावी लागतील. चहा हवा असेल तर तो स्वतः बनवून घ्या आणि सर्वांनाच द्या आणि स्वयंपाकसुद्धा तुम्हाला करावा लागेल. या वयात असे बसून राहाल तर तुम्हाला आजार पण वाढेल आणि तुम्ही जर आजारी पडला तर मला कसे चालेल सासूबाई. सुपर्णाला आता तिचा खूप राग येत होता. ती लतावरती हात उचलणार इतक्यात लता तिचा हात वरचेवर पकडते आणि म्हणते, खबरदार, यापुढे माझ्यावर हात उचलला तर मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की मी काय करू शकते ते. आता सुपर्णाचा नाईलाज होतो आणि ती गुपचूप स्वयंपाकघरात जाते आणि स्वयंपाक करते. ती हे सर्व सौरभला आणि अनिल रावांना सांगते, परंतु ते दोघेही खाली मान घालतात आणि म्हणतात, आजपर्यंत आम्ही दोघं तुझ्या पुढे काही बोललो आहे का? म्हणून मग आता कसं बोलणार? आम्हाला आपलं गुपचूप ऐकून घ्यायची सवय लागलेली आहे, असे म्हणून ते एकमेकांकडे पाहून मिश्किलपणे हसत असतात. 4-5 दिवसांनी गीता आईला भेटायला येते. नेहमी नटून थटून असलेली सुपर्णा बाथरूममध्ये कपडे धुत असते. तिचा तो अवतार पाहून गीताला धक्काच बसतो. ती जोरात म्हणते, आई, अगं काय करतेस हे? आणि सगळे नोकर कुठे गेले? तू ही कामं का करतेस? तेव्हा सुपर्णा म्हणते की सौरभने लग्न केलं आहे आणि नवीन सुनबाई काहीही काम करत नाही, सगळी कामं मला लावते आणि तिने सगळ्या नोकरांना पण काढून टाकले आहे. ती काहीच काम करत नाही आणि वरून मला सुनेचा छळ केला म्हणून जेलमध्ये टाकण्याची धमकी देते. हे सर्व ऐकून गीताला लताचा फार राग येतो आणि ती तिच्या बेडरूममध्ये जाते. लता मस्त बेडवरती लोळत असते आणि तिला पाहून गीता म्हणते, तुला लाज नाही वाटत का? माझ्या आईशी अशी अवस्था करून ठेवली आहेस तू. या वयात तिला ही कामं होतील का? तिने कधीच काम केले नाही आणि तू तिला अशी कामाला लावतेस? तेव्हा लता म्हणते, हो ना, आजपर्यंत त्यांनी कधीच काम केले नाही, म्हणूनच आता करू द्या, म्हणजे त्यांचं शरीर सुदृढ राहील. नाहीतर या वयात त्यांना बसून बसून आणखीन आजार होतील आणि घरात बायका असताना नोकर ठेवायची काय गरज आहे? पैसे काय झाडाला लागतात का? हे ऐकून आता गीताला तिचे बोलणे आठवते. ती पण तिच्या सासूला असेच बोलून कामाला लावत होती. लता पुढे म्हणते, आणि ताई, तुमच्या आईला भेटून झालं असेल तर आता तुम्ही तुमच्या घरी निघून जा. म्हणजे तुमचं आता लग्न झालं आहे ना, तुमचंही स्वतःचं घर आहे, त्यामुळे तुम्ही आता इथल्या पाहुणे आहात आणि सारखं सारखं माहेरला असं उठसूट येत जाऊ नका.
आम्ही आमच्या घरातलं काय ते पाहून घेऊ. तुम्ही मध्ये मध्ये करू नका. आता निघा. लताचे हे सर्व बोलणे ऐकून गीताला प्रचंड धक्का बसतो. ती या बाबतीत सौरभशी बोलते, पण तो तर म्हणतो, ताई, तुला तर माहीत आहे माझा स्वभाव कसा आहे. आजपर्यंत मी आईचं ऐकत आलो, आता इथून पुढे लताचं ऐकणार. काय करणार. माझं आणि बाबांचं कधी काहीच चाललं नाही या घरात. असे म्हणून तो हळूच म्हणतो की, प्रदीप जिजू तरी तुझं सगळं ऐकतात ना. बाबासुद्धा आईचं सगळं ऐकत होते. मग तसंच मीही आता सगळं लताचंच ऐकणार. गीता तिच्या घरी जाते. यावेळी माहेरहून लवकर आलीस असं प्रदीप तिला म्हणतो. ती काहीच बोलत नाही. ती कसल्या तरी विचारात असते. इतक्यात प्रदीपची आई तिला म्हणाली, चहा करू का सुनबाई तुझ्यासाठी. तिने त्यांच्याकडे पाहिले आणि नको म्हणाली. आता तिचा चेहरा पडलेला होता. इकडे काम करून करून सुपर्णाची अवस्था फारच वाईट झालेली असते. तेव्हा ती लताला म्हणते, तुझ्या आईने तुला काही शिकवले की नाही. तू सासूकडून काम करून घेतेस, तिला उलट बोलतेस. तेव्हा लता म्हणते, जे तुम्ही तुमच्या मुलीला शिकवलं तेच मला माझ्या आईने शिकवलं आहे. आणि मी सुद्धा तेच करते आहे जी तुमची मुलगी तिच्या सासूला करायला सांगत आहे. आता मात्र लताचे बोलणे ऐकून सुपर्णाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो आणि तिला आपली चूक लक्षात येते. ती सुद्धा गीताला तिच्या सासूला कामाला लावण्यासाठी सांगत असते. आणि जेव्हा तिच्यासोबत हे सगळं घडत असतं तेव्हा तिला प्रदीपच्या आईची काय अवस्था होत असेल हे कळतं. तिला किती वाईट वाटत असेल असं तिला वाटतं. इतक्यात तिथे गीता येते आणि सुपर्णा तिला म्हणते, तू का आलीस इथे. सारखी सारखी माहेरी येत जाऊ नको. तू तुझ्या सासरी राहून तिथल्या माणसांना जीव लाव. गीता चकित होऊन म्हणते, हे तू काय म्हणतेस आई. तूच मला म्हणाली होतीस ना की मी इथे केव्हाही येऊ शकते. तेव्हा सुपर्णा म्हणते, हो, पण ती माझी चूक झाली होती. मला कळत नव्हतं की मी काय करत आहे ते, पण आता माझी चूक मला कळलेली आहे. आणि ती गीताच्या हाताला धरते आणि चल म्हणून तिला प्रदीपच्या घरी घेऊन येते. तेव्हा अनिलराव म्हणतात, आता सर्व काही ठीक होणार. सुपर्णा प्रदीपच्या आईची माफी मागते. सुपर्णा म्हणते, मला माफ करा. मी माझ्या मुलीवर चुकीचे संस्कार केले आणि म्हणून तुम्हाला याचा खूप त्रास झाला. आजपर्यंत तुम्ही माझ्या मुलीचे आणि माझे खूप सहन केले. आज जेव्हा माझी सून माझ्यासोबत उद्धट वागते तेव्हा मला कळले की माझी मुलगी जेव्हा तुमच्याशी उद्धटपणे वागायची तेव्हा तुम्हाला किती त्रास होत असेल, तुम्हाला किती वाईट वाटत असेल. आम्हा दोघींकडूनही खूप मोठी चूक झाली. एक आई म्हणून मी माझ्या मुलीवर संस्कार करण्यात कमी पडले. खरंच मला माफ करा. आणि ती गीताला सुद्धा सांगते की यापुढे घरातील सगळी कामं तू करायची आणि सासूला मान सन्मान द्यायचा. जर तुला तुझ्या आईला मान मिळावं असं वाटत असेल तर तू सुद्धा तुझ्या सासूला मान दे. गीताला सुद्धा आता तिची चूक समजलेली असते. ती तिच्या सासूच्या पाया पडते आणि तिची माफी मागते. आई, मला माफ करा, मी खूप चुकले असे म्हणते. प्रदीपची आई तिचे डोळे पुसते आणि प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवते. इकडे सुपर्णा तिच्या घरी येते आणि तेव्हा संध्याकाळ झालेली असते. मग ती म्हणते, चला आता स्वयंपाक करून घेते. तेव्हा लता म्हणते, सगळा स्वयंपाक झाला आहे. तिला आश्चर्य वाटते, कुणी केला स्वयंपाक. लता म्हणते, मीच केला आणि इथून पुढे मीच रोज स्वयंपाक आणि घरातील सगळी कामे करत जाईन. तुम्ही नुसता आराम करायचा. लताचे बोलणे ऐकून ती चकित होते. लता पुढे म्हणते, मला माफ करा सासूबाई, मी तुमच्याशी खूप चुकीचं वागले. तुम्हाला मी कामं सांगितली, पण हे सगळं मी माझ्या मर्जीने करत नव्हते. मला हे करण्यासाठी तुमच्या मुलानेच सांगितले होते. तेव्हा सुपर्णा आश्चर्यचकित होऊन सौरभकडे बघते. तेव्हा सौरभ म्हणतो,
माफ कर आई, पण तू आणि गीताताई इतक्या चुकत होता, त्यामुळे तिचा संसार तुटण्याच्या मार्गावर होता. प्रदीप जिजू मला सारखं गीताताईच्या वागण्याबद्दल तक्रार करत होते, पण तू तिला साथ देत होती आणि त्यामुळे ती तिच्या सासरच्या माणसाशी कशीही वागत होती. म्हणून तुम्हा दोघींना वठणीवर आणण्यासाठी आम्हाला हे नाटक करावं लागलं. सुपर्णा म्हणते, तुम्ही कशाला माफी मागता? खरं तर मी चुकले आहे आणि आता यापुढे सगळं काही ठीक होणार आहे. आणि ती अनिल रावांची सुद्धा माफी मागते आणि सगळेजण आनंदाने जेवायला बसतात. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडली ना? कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच रोज नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.